जीपीएल सीजन 3 में आप सभी का हार्दिक स्वागत। वेलकम मंगेश। धन्यवाद अजय। जो मैच पहले ओवर में 16-17 बने थे, बाद में 12-18 गेंद में 14 चाहिए थे। मैच कहाँ फंसा, जो दूसरा ओवर में आया 2 विकेट लिया और लास्ट ओवर लेके आए थे ना सीधर, वो सबसे बड़ी गेंद थी, लास्ट सबसे बड़ी डाली थी, ओकर लाइन डाली थी, जैसी परफेक्ट चाहिए थी वैसे ही डाली थी। वहां पे बीच में टप्पा नहीं किया क्योंकि उनके मन में, बल्लेबाज के मन में था कि मैं घूम के ही मारूंगा, अभी मैच हारेगा फिर भी चलेगा, लेकिन सिरदर ने कहा कि मैं अभी जड़ में डालूंगा, यहाँ पे जड़ में ही डालना पड़ेगा क्योंकि ये मैच अपनी तरफ आएगा। चला, टायमिंग फार महत्वाचा असणार आहे, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा। यस मंगेश, खूप चांगला सामना होता मागचा सामना, प्रेक्षकांना जे हवं होतं ते सारं काही त्या मॅच मध्ये पाहायला मिळालं। आता नवीन मॅचला आपण सुरुवात करतोय, धनेश फाइटर्स विरुद्ध श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस। अच्छा, पहले ओवर में तो कोई सी ने सोचा भी नहीं रहेगा कि इतने पीछे जाएगा ये मुकाबला, लास्ट गेंद तक जाएगा और परिवलन यहाँ पे हार जाएगी। कभी कभी ऐसे देखते हैं ना कि 50 ओवर का मैच रहेगा, 25 ओवर में विकेट नहीं जाएगा, अरे ये रन तो बन जाएंगे, लेकिन और 10 ओवर में आप मैच देखेंगे ना, अरे अभी तो 5 विकेट चले गए, अभी तो मैच में रंगत आएगी। कुछ ऐसी स्थिति में ये मैच आई थी। हेच तर क्रिकेट आहे, अनिश्चिततेनं भरलेला हा क्रिकेटचा खेळ, आणि त्यामुळेच क्रिकेटनं आपल्याला वेळ लावलेला आहे। सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत अक्षय आणि दुर्गेश। दुर्गेशनं काल चांगली कामगिरी केली होती, सामनावीराचा पुरस्कार देखील त्याच्या नावावर आहे एका मॅच मध्ये। अक्षय और दोनों एक गांव के हैं, दोनों एक टीम में खेलते ही है। गोलंदाज करण, पहिला बॉल कट केलाय, मात्र बॅटच्या आउटसाइड एज, शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण, वेगानं एक धाव पूर्ण केली गेलेली आहे। पहिल्याच बॉलवर खातं उघडतंय। बिल्कुल पॉइंट भी लगाया था, शॉर्ट टाइमिंग था अक्षय के पास और जैसी गेंद वैसे ही उसको ढील कर दिया है, लेकिन सिंगल के साथ अपना खाता खोला, अपनी टीम का भी खाता खोला। धावा बनवणं फार गरजेचं आहे, एक एक बॉल महत्वाचा आहे, आणि किती महत्वाचा आहे ते मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलंय। बिल्कुल बिल्कुल सही, कितना महत्वपूर्ण वो गेंद, जब 18 में 14 चाहिए था, ऐसे लग रहा था कि एक हाथ में मैच निकल जाएगी परी 11 को, हम तो वहां पे बैठ कर गए परिवल जीत जाएगी, क्या है इसमें तो कुछ लगा ही नहीं, क्योंकि पहले ओवर में विकेट भी नहीं गए थे, 4 चौके लगा चुके थे, और वो जैसे 2 बल्लेबाज आउट होने के बाद जैसे कि पता नहीं उनके बल्ले से रन ही नहीं आना चालू हुआ। हनुमान पारधी जेव्हा बॅटिंग करत होता त्याने स्वप्नात देखील विचार केला नसेल की हा सामना ते गमावतील, पण हेच क्रिकेट आहे। लोफल टॉस ड्राईव्ह केलाय अगदी व्ही मध्ये, लॉंग ऑन मधून फिल्डर येईल, एक धाव प्राप्त करतोय दुर्गेश भोईर। दुर्गेश फार महत्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे, अनुभव भरपूर आहे त्याच्या पाठीशी, आणि तो अनुभव त्याने पणाला लावलेला आपल्या टीमसाठी। देखो अनुभव भरपूर है, लेकिन अभी यहाँ पे शॉट खेला तो आप दौड़ कितने पास रही है, दौड़ ऐसे चाहिए कि जो थोड़ी भी मिस फील्डिंग हो तो दूसरे रन के लिए आप तैयार होना चाहिए, पार्टनर को तैयार रखना चाहिए, वो नहीं उस रन में दिखा मेरे को अभी। दुर्गेशचं वजन मागच्या 1-2 वर्षांमध्ये मला वाटतं थोडं वाढलेलं आहे। मेंटेनेंस रखना पड़ेगा आपको, क्रिकेट खेलना है तो मेंटेनेंस रखना पड़ेगा, आप कॉमेडी करते तो मेंटेनेंस रखना पड़ेगा आपको अजय, यार किसी में मेंटेनेंस रखना पड़ेगा। पावलांचा वापर करत असताना लॉफ्टेड शॉट, फिल्डर प्रयत्न करतायत, हो थोडेसे प्रयत्न अपुरे पडलेत आणि बॉल सीमारेषा पार, 1 बाउंस चौकार। युवा बल्लेबाज है ये। मैं बिखर नहीं जाऊंगा, मैं निखर जाऊंगा, कुछ ऐसी स्थिति में आए हैं अक्षय, और बहुत बड़ा पैरों का इस्तेमाल किया, उछाल दिया एक बाउंड्री की तरफ से 4 रन। लायसन्स अक्षयला जरूर देण्यात आलेला आहे, युवा प्रतिभावंत खेळाडू आहे, आणि त्याला सांगितलं गेलंय की तुला आक्रमक बॅटिंग करायची आहे, प्रत्येक बॉलवर मोठे फटके खेळण्याचा तू प्रयत्न कर। अनऑर्थोडॉक्स त्याची बॅटिंग ग्रीप आहे, रिव्हर्स बॅटिंग ग्रीपने तो खेळतोय। अक्रॉस द लाईन स्लॉक करायचा होता, अपील थोडंसं जरूर होतंय। चांगला बॉल, चांगलं कमबॅक, हेच पाहायचं आपल्याला, दोन्हीकडून चांगला संघर्ष झाला पाहिजे। चोख प्रत्युत्तर गोलंदाजाने देखील द्यायला हवं मोठे फटके आल्यानंतर। बिल्कुल, एक तेरा और एक मेरा ऐसे हुआ, पहले गेंद पे उसके आगे से चौका आया था, इस बार डॉट निकाल दिया, मैं आप चौका लगा सकते तो मैं डॉट भी डाल सकता हूँ, ये दिखा दिया गेंदबाज ने, ये होना चाहिए अजय। धावसंख्या बिनबाद 6, धनेश फायटर्स संघ प्रथम बॅटिंग करतोय, जागा बनवली आणि क्रॅकिंग फटका, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून फिल्डर पाठलाग करतोय, आउटफील्ड थोडी तिकडे स्लो झाली, बॉल स्लो झाला आणि त्याचा फायदा घेतलाय फिल्डरनं। व्हेरी गुड क्रिकेट, 2 धावा येथे मिळत आहेत। रिव्हर्स बॅटिंग ग्रीप असल्यानंतर अशा प्रकारचे फटके एक्झिक्यूट करणं स्क्वेअर ऑफ द ऑफ साईड
हे कठीण असतं. बिल्कुल बहुत कठिन है, लेकिन उनका बैट का जो पकड़ना है वो थोड़ा सा अलग है, लेकिन बॉल ऑफ साइड को ऊपर से खेलना ये बहुत मुश्किल है, लेकिन उन्होंने कर दिखाया अजय। ये करना चाहिए, जब प्रॉपर बल्लेबाज रहता है ना तो ये हो जाता है। ये ऑलराउंडर है, ये गेंदबाज भी करते हैं। षटकातील शेवटचा बॉल. यावेळेला समोर टायमिंग तेवढं परफेक्ट जुळालेलं नाहीये. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित मयूरच्या रूपात. फक्त एक धाव मिळेल. चांगली गोलंदाजी राहिली या पहिल्या षटकामध्ये. फार अधिकच्या धावा खर्च केलेल्या नाहीत. पॉवर प्ले संपलाय. धावसंख्या धनेश पायटर संघाची बिनबाद 9 विदाउट लॉस. एक बाउंड्री आने के बाद भी 9 तो कभी कभी ऐसा लगता है कि कम हुए ये रन, लेकिन दो बल्लेबाज अभी भी वहां पे खड़े, बना सकते हैं बड़े शॉट, बना सकते हैं बड़े शॉट, और क्षमता है उनमें, वो क्षमता का फायदा लेंगे दुर्गेश। हट्टे कट्टे है दिखने में, जैसे हट्टे कट्टे था परिविलियन का बल्लेबाज कुछ किया नहीं। जो दो बल्लेबाज आए ना, 3 गेंद खेला, 1 रन किया, उस पे थोड़ा सा मैच उनका बिखर गया। जैसे बिखर गए वो निखर ही नहीं गए वहां से। विनंती असेल खेळाडूंना जास्त वेळ तुम्ही खर्च करू नका. ओव्हर संपल्यानंतर लगेचच दुसरं षटक देखील आपल्याला सुरू करायचं आहे. ग्रुप एचा हा सामना आहे. ग्रुप ए मध्ये धनेश फायटर, समर्थ कृपा एंटरप्राइजेस, विकी चॅलेंजर्स आणि संत कृपा एंटरप्राइजेस. बघा, विकी चॅलेंजर्स आणि संत कृपा एंटरप्राइजेस या दोन संघांदरम्यान देखील एक मॅच असणार आहे आणि ती देखील एक प्रकारची क्वार्टर फायनलच असणार आहे. ग्रुप बी मध्ये पहिला सामना आजचा आपण बघितला होता. परी 11 विरुद्ध पार्थ एंटरप्राइजेस. पार्थ एंटरप्राइजेस संघानं तो सामना जिंकला. बंटी वॉरियर्स आणि देवांग लायन्स हे देखील 2 संघ आहेत. तर बंटीकडे देखील मला वाटतं चान्स असणार आहे. देवांगनं काल दोन्ही सामने गमावलेत. एक सामना त्यांचा बाकी आहे. बघायचं आज त्या एका सामन्यामध्ये ते काय करतायत. चला लगेचच नवीन ओव्हरला सुरुवात करायची आहे प्लीज. आपण बघतोय ग्रामपंचायत प्रीमियर लीग 20-25 तिसरं पर्व आहे. कुकसे ग्रामपंचायतचं हे भव्य दिव्य असं आयोजन. कुकसे ग्रामपंचायत क्रिकेटचा हा उत्सव. नवीन षटकाला सुरुवात करेल गोलंदाज सुजित कालेकर. चांगला स्ट्रोक लॉंग ऑफ मधून फिल्डर वेगानं पोहोचलाय बॉलवर. छान क्रिकेट. फटका देखील छान होता. बॉल तेवढा वाईट नव्हता, मात्र फिल्डिंग त्याहीपेक्षा चांगली. बिल्कुल बहुत अच्छे शॉट्स, उससे बेहतरीन फील्डिंग किया है इस खिलाड़ी ने, और फील्डर ने साथ देना चाहिए गेंदबाज को। जब गेंद खराब भी हो जाएगा ना तो आप साथ देंगे ना तो उसका जो कंधे है ना वो उघड़ जाएंगे। पहली ओवर में जो अभी पहला पहले ओवर में देखा जाए तो पार के जो कंधे हैं ना वो झुक गए थे कि ये रन बन जाएंगे, लेकिन दूसरे ओवर में जैसे भी लेके आया ना वो एकदम कंधे उड़ गए उनके। मैं वहां से देख रहा था, तो वो होना चाहिए। हर गेंद पे आपको फुर्ती रहना चाहिए। जैसे वर्ल्ड कप में देखा था, पहला विकेट रन आउट के रूप में आया था साउथ अफ्रीका। ऐसा लग रहा था कि ये दोनों बहुत बढ़िया सेट हुए अभी, लेकिन एक विकेट लेने की, जब एक विकेट गिरता है ना तो सबसे बेहतर होता है। समोरच्या बाजूने आणखी एक चांगला फटका, परंतु समोर फिल्डर्स आहेत. लॉंग ऑन लॉंग ऑफ तैनात करण्यात आलेले आहेत आणि त्यांना बीट करणं तेवढं सोपं काम नाहीये. एकच धाव येथे मिळेल. आत्मविश्वास वाढवणारा फटका जरूर होता. गोलंदाजी छान होते मला असं वाटतंय, कारण ज्या प्रकारे फील्ड सेट करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने चेंडू टाकले जात आहेत. बिल्कुल बिल्कुल ऑफ साइड में गेंदबाजी हो रही है, क्योंकि ऑफ साइड एकदम पैक करके रखा है। राइटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन हे सलामीवीर आपण बघतोय अक्षय आणि दुर्गेश. या वेळेला पुल केलाय. जबरदस्त स्ट्रोक 2 खेळाडूंच्या मधून. बॉल चाललाय सीमारेषा पार आणि पंचांचा इशारा षटकार. खिलाड़ी का देखता था 24-24 में, ये खिलाड़ी जय महाराष्ट्र के लिए कभी कभी अंदर भी नहीं, 11 भी नहीं बैठते थे, और मैं अगले साल देखा था उनको 5-6 में नंबर पे, लेकिन इस मुकाबले में वो ओपनर कर रहे और इतनी अच्छी बल्लेबाजी कर रहे कि है छोटे कद के लेकिन दिखते हैं बहुत बड़े, है छोटा सिक्का, लेकिन उनका जो खनखनीत है वो दिखा रहे कि मैं किस नंबर पे ठीक ठाक हूँ। आप देखो जय महाराष्ट्र, उनको कोच को कंपेयर करेंगे कि मेरे को ओपनर में लाओ, मैं जब ओपनिंग करेंगे मेरा बल्ला बनेगा और मैं सेट हो जाऊंगा तो बल्ले बल्ले के छट्टे चलाऊंगा। कुछ ऐसी ही स्थिति में आप है अक्षय। रिप्ले आपण पाहतोय. अप्रतिम पुल शॉट होता. धावसंख्या 17. पहिल्या विकेटच्या शोधात गोलंदाज. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला या मॅच मध्ये. श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस संघाने जिंकणारा संघ हा सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे. त्यामुळेच खूप महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांकरिता. नॉकआउट है, दोनों के लिए नॉकआउट है फिर ये, क्योंकि सेमीफाइनल का दरवाजा आपके लिए खुलेगा जब जीतेंगे आप। तो एक दरवाजा, एक पैर आप आगे चले जाएंगे, ट्रॉफी के करीब चले जाएंगे, ये ध्यान में रखना है।
जैसे जैसे नॉकआउट स्पर्धा चालू हो जाते हैं आपके ट्रॉफी के करीब हो जाते हैं, ये ध्यान में रखना। ये साकली है लेकिन नॉकआउट स्पर्धा ये चालू आहे. खूप छान बॅटिंग आतापर्यंत अक्षयची राहिली. एक चौकार त्याने ठोकलाय आणि आता नुकताच एक षटकार देखील ठोकलाय. आणि आता काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, एक इनोव्हेटिव्ह शॉट, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मात्र यश मिळालेलं नाहीये. बॉल थेट विकेट कीपरच्या हातात. अजय पारदी एस्टेनच्या पाठीमागे. डॉट बॉल येतोय. ये धावसंख्या दूसरी बार हुआ, एक चौका लगाया था फिर डॉट बॉल हुआ था, एक छक्का लगा फिर डॉट बॉल. तो ये ध्यान में रखना है बल्लेबाज को. हाँ जी, हाँ मैं अब छक्का लगा चुका हूँ तो एक सिंगल निकाल के पार्टनर को दूं, क्योंकि मैंने अपना काम किया है, अब पार्टनर को करना है. ये ध्यान में कभी कभी रखना है, ये क्वालिटी करके जाने का है. अनुभवाची थोडी कमतरता. लोफुल टॉस तडकावलाय बॉल. काऊ कॉर्नर रिजन मध्ये तिकडे फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा विचार होता परंतु संधी मिळणार नाहीये. फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धनेश फायटर संघाची जाऊन पोहोचली आहे 18 वर. पांडुरंग Wicket. पाटील यांचा हा संघ आपण बघतोय धनेश फायटर्स. विकेट नहीं है. धनेश फाइटर का देखा जाए तो धनेश मैंने अभी तक इस मैदान पे फाइनल नहीं देखा है. फाइनल लेते का कब उठाया अभी तक मैंने देखा नहीं. अजय धनेश के लिए देखा जाए तो सबसे इतने साल में मैंने अभी तक देखा नहीं वो टीम. उस्टन से काफी बाहर थी, जाने दिया, छेड़छाड़ करने की कोशिश भी की थी. वाइड से रन बनेगा यहाँ से. एक रन से स्कोर बढ़ता हुआ 19 रन. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण बघतोय श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस. मनोज शेठ पाटील यांचा हा संघ. संघ मालकांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. खूप चांगलं सहकार्य सगळ्यांचं लागलंय. यावेळेला कदाचित मिडविकेटच्या वरून फटका खेळायचा होता. बॉल समोर निघून गेलाय लॉंग ऑनला. आणि लॉंग ऑन लॉंग ऑफचे जे खेळाडू आहेत विशेषतः तिकडे मयूर आहे, करण आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. फक्त एक धाव मिळेल आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या बिनबाद 20. पहले ओवर में 9 तो इस ओवर में 20 आए. 11 रन मिले लेकिन विकेट नहीं. जो 10 विकेट अभी भी हाथ में है, पानी लेके आएगा. कुछ मैसेज जरूर आएगा आप, लेकिन मैसेज देने की जरूरत भी नहीं है क्योंकि उनको पता है क्या करना है. दोनों दिग्गज है, दोनों कप्तान, एक टीम के कप्तान है जय महाराष्ट्र के, वो उनको पता है क्या करना है. आईपीएल है ये, हर टीम के कप्तान एक टीम में नहीं रहते. 2-2 3-3 कप्तान भी रहेंगे तो वो शलो मस्तरा नहीं आएंगे. मैसेज नहीं आएगा. जो करना है वो थक नहीं जाना चाहिए. मेरे ख्याल से 4 ओवर का जो टाइमिंग है वो रखना चाहिए. यानंतरचा सामना असेल ग्रुप बी मधून परी 11 विरुद्ध बंटी वॉरियर्स. दोन्ही संघ आपण सज्ज राहायचं आहे. कॅप्टन्स टॉससाठी आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित व्हायचं आहे. समर्थक बहुत अच्छी टीम है ये भी, क्योंकि बहुत बड़े बड़े नाम है इनमें भी, लेकिन चलना चाहिए. चलेंगे तब होगा, चलेंगे नहीं. कागज पे तो बहुत अच्छी टीम दिखती है, लेकिन जब बल्लेबाज करना आता है, खुद को वहाँ पे करना आता है, बैठ के नहीं दिखाना पड़ता. वहाँ पे जाके कुछ करो तभी समझ में आएंगे आप. एग्जाम में एग्जाम देना और पढ़ाई करना थोड़ा सा अलग है. होमवर्क करना और पिच पे खेलना ये दोनों अलग है. नवीन षटकाला सुरुवात होईल आणि आता गोलंदाजीमध्ये बदल होतोय. करण शेलारच्या हातात बॉल सोपवण्यात आलेला आहे. याच मैदानावर श्याम पारधी चषकामध्ये त्याने जी कामगिरी केली होती, 3 बॉल्समध्ये 1 धाव डिफेंड करायची होती पूर्णा संघाविरुद्ध आणि त्याने करून दाखवलं होतं. हॅट्रिक घेतली होती, सामना जिंकला होता. फायनल मॅच होती ती. टर्न केलाय ऑन साईडला, डीप मिड विकेटला फंबलिंग. चेंडूवरची थोडीशी नजर बाजूला झाली आणि त्याचा फायदा फलंदाजांनी घेतला. 2 धावा. अब लेंगे फायदा, क्योंकि आप यहाँ पे विकेट जाएगा तो चलेगा, लेकिन रन आना चाहिए आप, क्योंकि यहाँ पे 2 ओवर में 20 बने, 2 ओवर में आप 30-35 बनना चाहिए, क्योंकि विकेट हाथ में है आपके. क्योंकि बल्लेबाज 4-5 तो बल्लेबाज बैठे होंगे पवेलियन में. ये ध्यान में रखना होगा दुर्गेश को भी. आणि मला वाटतं कालच्या तुलनेत आज प्रेशर जास्त असणार आहे सर्वच खेळाडूंवर. तेच पाहिलं आपण पहिल्या मॅचमध्ये. त्यामुळेच कदाचित 50-60 नाही 35-40 धावा देखील टफ होऊ शकतात. सुरेख बॉल मागे चाललाय. शॉर्ट फाईन लेगला खेळाडू सज्ज. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, निशाणा चुकलाय. 1 धाव येथे मिळेल. दुर्गेश देखील आता प्रयत्न करतोय मोठे फटके खेळण्यासाठी, परंतु जास्त यश त्याला मिळत नाहीये. 23 तीसरी ओवर प्रगति पे है. अच्छी गेंद थी, बहुत स्पीड था इस गेंद में. दुर्गेश में समझ भी नहीं आया, थोड़े से विकेट कीपर बीट हुए और 1 रन मिला यहाँ पे इस रन से. यानंतर येणारे फलंदाज मानस धुमाळ असेल किंवा प्रतीक असेल, चांगले बॅटर्स अजून आहेत त्यांच्याकडे. खरं तर गडी एकही बाद झालेला नाहीये. सलामीवीर हे चांगलेच असतात, त्यांच्याकडून जास्त अपेक्षा असतात. पण बघायचं आहे धावांचा वेग त्यांना जशा प्रकारे वाढवायचा आहे तसे ते वाढवतील की नाही. करणकडे अनुभव चांगला आहे.
आणि विशेषतः या मैदानावर चांगलं योगदान त्याचं या अगोदर देखील राहिलेलं आहे. लकी गोड- मैदान है मेरे ख्याल से देखा Yes, जाए good क्योंकि आठवणी. 3 रन नहीं दिया और 3 विकेट लिया तो लकी मैदान में कहूंगा सबसे बेहतरीन गेंदबाजी इसी मैदान पे तो आपकी हुई है. 1 रन आपने बचा, 1 रन डिफेंड किया, इतना मुश्किल 6 गेंद में 1 रन बहुत होता है अजय, और वो डिफेंड आपने इसी मैदान में किया है तो लकी मैं कहूंगा. अप्रतिम बॉल बॅटची वरची कडा लागली आहे. विकेट किपरने टिपलाय झेल. फलंदाज बाद. लकी मैदान आहे त्या पुन्हा एकदा त्याने सिद्ध करून दाखवलंय. आणि त्या 3 बॉल्समध्ये जी एक धाव डिफेंड केली होती तो पूर्णपणे फिट देखील नव्हता. पायामध्ये थोडी इंजुरी होती तरी देखील त्याने मैदान सोडलं नाही. त्यामुळे मला त्याचं फार जास्त कौतुक वाटतंय. अपने टीम के लिए 100% उस टाइम दिया. आप तो बहुत कॉमेडी करते हैं, मैं तो एक साल में 1 या 2 ही बार बैठता हूँ, लेकिन बिखरता नहीं. कभी कभी कॉमेडी करने बैठता हूँ ना अजय तो बिखरता नहीं, थोड़ा गलत भी हो जाता है क्योंकि हम रेगुलर कॉमेडी नहीं करते. आप रेगुलर कॉमेडी कर सकते हैं लेकिन मैं नहीं कर सकता. और मेरे को देखा जाए तो हिंदी देखे एकदम क्लियर करूंगा, मराठी बोलेंगे तो मैं आएगा ही नहीं मेरे को. हम मातृभाषा मराठी में कर सकते हैं लेकिन कॉमेडी बचपन से ही हिंदी सिखाऊँ, ये ध्यान में है मेरा. धुमाल, ये खिलाड़ी आने का इंतजार था और आया अभी मैदान पे, और ठीक ठाक पे आए मेरे ख्याल से, बहुत ठीक ठाक से आए क्योंकि प्लेटफॉर्म बनाए अभी यहाँ पे. आप जो बड़े शॉट खेलना है आपकी हट्टे खट्टे दिखने में तो खट्टे शॉट जो हट्टे खट्टे है वो दिखना चाहिए. मजबूत बांध्याचा खेळाडू आहे आणि मजबूत फटके गरजेचे असणार आहेत. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा प्लीज. श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस टॉससाठी सज्ज राहायचं आहे. परी 11चे कॅप्टन आणि बंटी वॉरियर्स टीमचे कॅप्टन. एक बल्लेबाज मैदान में ऐसा होना चाहिए एक टीम में कि हार्दिक पांड्या जैसा होना चाहिए, अजय जडेजा जैसा ऑलराउंडर आना चाहिए. उसको 5-6 गेंद मिलना चाहिए लेकिन उसमें 17-18 रन बना के जाना चाहिए उन्होंने, कि जो मैच का रूप है ना वो अलग से ही पलट जाए, ये होना चाहिए. यानंतरची मॅच देखील क्वार्टर फायनलच असणार आहे. परी 11 आणि बंटी वॉरियर्स या 2 संघांदरम्यान. कारण पार्थ एंटरप्राइजेसने 2 पैकी 2 सामने जिंकून सेमीफायनलची फेरी गाठलेलीच आहे. परी 11 हारने के बाद भी एक चांस और बड़ा है उनके लिए, है चांस, 2 चांस था उनके पास. अगर जीतते तो सीधे सेमीफाइनल में चले जाते, लेकिन और एक चांस है तो वो एक करना पड़ेगा क्योंकि आईपीएल जैसे मुकाबले क्योंकि आप जिसका ज़्यादा पॉइंट रहेंगे, आप 1 नंबर पे रहेंगे तो एक चांस ज़्यादा बढ़ता है आपको सेमीफाइनल के लिए. करणचं हे षटक आतापर्यंत अफलातून राहिलंय. 4 बॉल्समध्ये फक्त 3च रन्स खर्च केल्यात आणि एक महत्वाची विकेट प्राप्त केली आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न होता. बॉल थोडासा पायाच्या दिशेने आला. अपील झालं, अपील फेटाळले पंचांनी. लेग बायचा इशारा. एकच धाव येथे मिळते. एकेरी दुहेरी धावा मला नाही वाटत गोलंदाजांना काही जास्त प्रॉब्लेम असेल. एक विकेट गए, ऐसे लग रहा था कि 30-32 इस ओवर में हो जाएंगे लेकिन ऐसा कुछ दिखाई नहीं. तो जड़ के बांध के रखा है करण ने कि आप हट्टे कट्टे हो या कुछ, लेकिन मैं आपको मारने नहीं दूंगा, मैं वहां पे आपको जड़ के बांध के ही रखूंगा. ये उनका एक हौसला रखा है और लकी मैदान में ये होता है. शिस्तबद्ध मारा. डिसिप्लिन त्याच्या गोलंदाजीमध्ये एकही त्याने वाईड किंवा नो बॉल टाकलेला नाहीये. लाईन लेंथ खूप चांगली मेंटेन केली आहे आणि त्याचाच परिणाम आपण बघतोय की एक सक्सेसफुल षटक आतापर्यंत. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज करण शेलार. धावसंख्या 24 वर आपल्याला पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळेला दुर्गेशनं लॉफ्ट केलाय. बी मध्ये लॉंगॉनचा खेळाडू पोहोचेल. बाउन्सवर फील्ड करण्याचा प्रयत्न मात्र चूक घडली आहे. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. हा चौकार. में बोलते हैं ना गेंदबाज को 6 गेंद अच्छा करना पड़ता है लेकिन बल्लेबाज को उसका एक गेंद खराब करने के लिए एक ही गेंद चाहिए, और वो एक ही गेंद पे चौका है तो और 4 था वहाँ पे 9 हो गया. ये खराब हो जाता है कभी कभी. 5 था उस पे 9 हो गया, ये हो जाता है. एक गेंद आपको रोकना था, लास्ट में चौका नहीं देना था, सिंगल या डबल मिलता तो जो और था ना वो सबसे बेहतर था. यहाँ पे महत्वाचा चौकार आलाय दुर्गेश भोईरच्या बॅटमधून. 28 धावा धावफलकावर. 3 षटकं संपलेली आहेत. शेवटचं षटक बाकी आहे आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा अपेक्षित आहेत मंगेश तुम्हाला? देखो देखा जाए तो एक ही विकेट गए. 2 ओवर में 20 बना था, पहले ओवर में 9 आए थे, दूसरे ओवर में 11 आए और इस ओवर को तो बिल्कुल जड़ के रखा था. तो और तीसरा ये तो मयूर है, ये तो सबसे बेहतर है. और कुक्सा टीम के लिए खुल का मैदान है, बहुत प्रैक्टिस है इस पे. इस ओवर में ज़्यादा से 10 रन आए ना इनके लिए फिर भी बहुत होगा क्योंकि ये खराब गेंद नहीं कर डालेंगे. याउकर लाइन पे डालते, जड़ में ये डालते ही डालते, मैंने इसका देखा है क्योंकि ये
बड़े बड़े मुकाबले में खेलते हैं तो उसका अनुभव है उनके पास. पीटीसीचा यॉर्कर किंग आहे मयूर पाटील आणि स्लोअर बॉल देखील त्याच्याकडे फार चांगला आहे, विविधता आहे विविधता त्याच्याकडे, आहे, बिलकुल. कंट्रोल फार चांगला असतो. बिल्कुल हर गेंद पे वो कुछ अलग कर सकता है, ये इनमें ध्यान में रखना है. लेकिन ये दो बल्लेबाज सेट है. अभी दुर्गेश, अभी अभी है धुमाल, दिखने में बहुत हट्टे कट्टे, लेकिन जिसके लिए जाने जाते हैं, मैंने उनका बाहर भी नाम सुना है, जिसके लिए जाने जाते हैं अभी तक दिखे नहीं. कागज पे दिखे, बल्लेबाज में नहीं दिखा अभी तक. करून दाखवावं लागणार आहे, क्षमता आहे. षटकातील पहिला बॉल, स्लोअर बॉल, बॅटची वरची कडा, अजय बॉल खाली आणि फलंदाज बाद. मयूरच्या खात्यात पहिल्याच बॉलवर विकेट. मयूर पाटीलनं नेहमीच आपल्या स्ट्रेंथवर गोलंदाजी केलेली आहे. स्लोअरचा आपण उल्लेख केला होता आणि पहिलाच बॉल स्लोवर, बाउन्स चांगला प्राप्त केला, टर्न झाला बॉल आणि विकेट त्याच्या खात्यात. जिसने स्पीड जाया था उसने आया नहीं धुमाल को. और कभी कभी क्या होता है कि एक अच्छे गेंदबाज को आप बड़े शॉट खेल के दिखाओ. अल्तू फालतू को तो आप मारेंगे ही, लेकिन अच्छे गेंदबाज को देखो तभी आप बैटर के रूप में जाने जाएंगे. अब एक अच्छे गेंदबाज है, उसको आप बड़े शॉट निकले. ये आप जोड़ी, ये जय महाराष्ट्र की जोड़ी है. ये जोड़ी को 5 गेंद खेलना है और 5 गेंद में अगर 17-18 भी रन बनाते या 10 भी बनाते अपने टीम के लिए अच्छा रहेगा. क्योंकि अपने पास भी गेंदबाज है, उनके पास भी गेंदबाज है, ऐसे नहीं कि गेंद नहीं है, उनके पास भी गेंदबाज अच्छे है. मला वाटतं टार्गेट 40 पर्यंत जरी गेलं तरी देखील मॅच चांगली रंगताना बिलकुल, दिसेल. बिलकुल. कारण 10ची सरासरी प्रेशर असतं चेस करणाऱ्या टीमवर. बिल्कुल सही. 10 भी बनेंगे तो ओ हो क्या स्पीड थी इस गेंद में. पहले स्लो डिलीवरी की थी, इस बार स्पीड दे दिया. बल्लेबाज बिखर गए थे वहां पे, गिर गए थे, लेकिन रन नहीं दिया. 2 गेंद डॉट, 1 विकेट. हेच तर वैशिष्ट्य आहे मयूर पाटीलच्या गोलंदाजीचं. वेगवेगळ्या धाटणीतले चेंडू कशा प्रकारे योग्य लेंथवर, लाईनवर टाकायचे त्याला माहिती आहे. स्पीड व्हेरिएशन कधी करायचं, कधी नाही करायचं, हे सर्व काही तो जाणतो. इसीलिए तो प्रच्छन आपने किया था मेरे को कि मंगेश इस ओवर में कितना रन आएगा. तो मैंने बोला था भी कि ये जड़ में डालते, हर गेंद घुमा सकते. 6 गेंद 6 एंगल से डालते. प्रतीककडे स्ट्राइक, स्विंग करायचा होता. ऑन साईडला बॉल गेलाय, तिकडे ऑफ साईडला बिहाइंड स्क्वेअर. बॅटची कड होती, पंच सांगतायत. एकच धाव मिळणार आहे. अप्रतिम गोलंदाजी. मागचं षटक देखील चांगलं होतं. शेवटच्या बॉलवर मिसफिल्डमुळे चौकार आला आणि मला वाटतं ग्राउंड फिल्डिंग थोडीशी कमकुवत राहिली. आपण 3 ते 4 वेळा थोडासा फंबलिंग पाहिलं डीपमध्ये. बिल्कुल बिल्कुल. एक बार सिंगल लेने का वहाँ पे डबल ले लिया, ये चौका गया, तो 5-6 रन है वो थोड़े से ज़्यादा बन गए फील्ड की तरफ से, गेंदबाज की तरफ से नहीं बने, फील्ड की तरफ से बने वो. 29 धावा धावफलकावर. धनेश फायटर्स संघ प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये 2 गडी बाद झालेले आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. शेवटचं षटक प्रगती पथावर. डेथ ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय मयूर. बॅटच्या बरोबर मधोमध घेतलाय आणि फिल्डरचं जजमेंट थोडंसं चुकलंय. बॉलवर जाण्याचा प्रयत्न झाला नाही, वाट पाहिली, परंतु बॉल डोक्यावरून निघून गेला. एक टप्पा घेतल्यानंतर खणखणीत चौकार. दुर्गेश करिता हा दुसरा चौकार आलाय आणि सलग 2 चौकार त्याच्या बॅटमधून. मागच्या ओव्हरमध्ये देखील चौकार त्यानेच ठोकला होता आणि आता मयूरच्या विरोधात देखील चौकार त्याने प्राप्त केलाय. धावसंख्या 33. फार जास्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न. चौकार आल्यानंतर मात्र भले भले गोलंदाज जे असतात ते प्रेशरमध्ये दिसतात आणि मयूरसाठी देखील ती काही गोष्ट कदाचित वेगळी नाहीये. लगेचच जास्त वेग टाकण्याचा प्रयत्न, परंतु वाईट बॉल. बिखर जाता है कभी कभी. बिखर नहीं चाहिए, निखरना चाहिए. जब आप निखरेंगे तभी ऊपर आएंगे, बिखरेंगे तो नीचे जाएंगे. ये ध्यान में रखना है क्रिकेट में. मागच्या मॅचमध्ये स्कोर 38 होता, 39चं टार्गेट. या मॅचमध्ये देखील धावसंख्या तशीच जाताना दिसते. 34 धावा फलकावर. अप्रतिम शॉट, अफलातून ड्राईव्ह. फिल्डरचा प्रयत्न देखील छान आहे, प्रेम आहे तिकडे. बॉल अडवलाय. काय क्लास क्रिकेट पाहायला मिळालं या बॉलवर. 2 धावा इथे मिळत आहेत दुर्गेशला. 3 रन लेना चाहिए था मेरे ख्याल से, लेकिन इतने 2 क्रिकेट में देखा है तो इतने नहीं, दोनों में 2 ही लिया. थक गए थे दुर्गेश थोड़े से, क्योंकि ओपनर में आए, बड़े शॉट लगे नहीं, लेकिन अब ग्राउंड से रन मिल रहे. 16 धावांचं योगदान आतापर्यंत दुर्गेशनं दिलंय.
8 बॉलचा सामना केलाय, म्हणजे स्ट्राईक रेट चांगला आहे, 200चा स्ट्राईक रेट. बिल्कुल अच्छा है. लास्ट बॉल. यावेळेला जास्त बाउन्स नव्हता, ऑन साईडला तडकावलाय, डीप मध्ये फंबलिंग. हे सुरुवातीपासून आपण बघितलंय. 2 धावा, 2च अच्छा, मिळतील ये असं ध्यान में वाटतंय. रखना है फील्डर को कि कौन सा खिलाड़ी वहां पे नहीं पहुंचना है, वहां पे आपको गेंद फेंकना है. लॉक स्टाइल वाला खिलाड़ी पहुंचने वाला ही है, वो तो दूसरा रन के लिए जाने वाला ही है, ये ध्यान में रखना है. तो ये गेंद कहाँ फेंकना, विकेट कीपर के दस्ताने में जानी चाहिए थी. वहां पे 1 रन बन सकता था क्योंकि दुर्गेश थके थे, वो अभी अभी आया था मैदान में, तो वो दूसरे के लिए दौड़ेंगे ही. ये ध्यान में रखना है, ये कैलकी रखना है आपके 11 खिलाड़ी को हर मैच में मेरे ख्याल से. तर डाव समाप्त झालाय धनेश फायटर संघाचा आणि पुन्हा एकदा धावसंख्या 38. या मॅच मध्ये देखील टार्गेट 39 धावांचा असेल. पहिल्या मॅच मध्ये देखील सेम स्कोर होता, सेम टार्गेट, आणि पुन्हा एकदा तेच. चला लगेच वळणार आहोत टॉसकडे. आणखी एक क्वार्टर फायनल मॅच, परी 11 विरुद्ध बंटी वॉरियर्स. निलेश देसले यांचा संघ बंटी वॉरियर्स, आणि त्यांना फाईट करणार आहे डिफेंडिंग चॅम्पियन परी 11. मागच्या मॅच मध्ये भरपूर चुका झाल्या बॅटिंग मध्ये, त्या चुका त्यांना सुधाराव्या लागणार आहेत. मनोहर भोईर साहेबांचा संघ परी 11. विनंती असेल चालू सामना आपण जास्त वेळ खर्च करू नका, लगेचच बॅटर्स पाठवून द्यायचे आहेत. श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस आणि धनेश फायटर्स आपण देखील क्षेत्ररक्षण लावून घ्या. सन्माननीय मनोज पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मी त्यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. GPL पर्व 3रे, शेवटचा दिवस, सुपर संडे, आणि आणखी एक सुपर मॅचच्या टॉसकडे आपण वळत आहोत. परी 11चे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. बंटी वॉरियर्स टीमचे कॅप्टन देखील उपस्थित होत आहेत. वेलकम परेश. टॉस कॉइन GPL एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आहे धमाका. बघायचंय कोण धमाका करणार आहे आज. धमाका असा कॉल होता परी 11 संघाकडून आणि तेच आलेलं आहे. राईट कॉल. थँक्यू सो मच मनोज पाटील साहेब. आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून घ्यावं. येस, परी 11ने टॉस जिंकलाय, काय करणार? आम्ही पहिले फिल्डिंग करू. प्रत्येक संघ जवळपास तेच करत आलेला आहे असं दिसतंय. पण काय वाटतंय फिल्डिंग करत असताना काय गोष्टी आहेत ज्या महत्त्वाच्या असतील आहेत, आणि विशेषतः बॅटिंगमध्ये मागच्या मॅचमध्ये ज्या चुका झालेल्या आहेत त्याबद्दल काय बोलाल? लास्ट मॅच आमची बॅटिंगमुळे हरली. सर्वांचा थोडा लास्टला बॅटिंग झाली नाही, आणि ती सर्व मागचा सोडून या मॅचकडे 100% द्यायचा प्रयत्न करू. येस, जरी चुका झालेल्या असतील तरी मात्र पॉझिटिव्ह देखील होते तुमच्यासाठी भरपूर, कारण तुमची गोलंदाजी छान राहिली होती. या मॅचमध्ये काही चेंजेस वगैरे करण्याचा प्रयत्न? नाही, चेंजेस काही ना आहे तीच टीम करू. थँक्यू सो मच. आपल्याला शुभेच्छा असतील. परेश, तुमच्या टीममध्ये काही चेंजेस कालचा खेळ बघता? नाही, काही नाही चेंज, आम्ही आहे तीच टीम घेऊन खेळणार. व्हर्च्युअल क्वार्टर फायनल आहे, जिंकणारा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचणार आहे. तर काय वाटतं, प्रेशर असणार आहे खेळाडूंवर, कशा दृष्टीने पाहता या मॅचकडे? प्रेशर घेऊन तर खेळणार नाही आम्ही, आणि आमच्या आहे तो नॅचरल काम गेम मैदानात दाखवण्याचा प्रयत्न करू. 4 ओव्हर्समध्ये एखादा पर्टिक्युलर स्कोअर तुमच्या डोक्यात? माझा तर 40+, 45+ जाण्याचा प्रयत्न असेल. येस, थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. सो परी 11 वन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बोल फर्स्ट. इट्स ओवर टू कॉम्बॉक्स. योगी एंड मंगेश इज देयर. धन्यवाद अजय. मेरे ख्याल से दबाव पर ही विलियम के पास रहेगा, कि 2 चांस था उनके पास, 28-32 रन बनाने थे, वो नहीं बन पाए. और आप यहाँ पे नॉकआउट स्पर्धे में आप यहाँ से हारेंगे तो बैक भर के जाना पड़ेगा, देखना पड़ेगा सामना यहाँ से, वो देखना पड़ेगा, मैदान में रहेंगे. फील्ड लगा है. 39 मुश्किल नहीं रहेगा, लेकिन हार्ड भी रहेगा इस मैदान में. अगर गेंदबाजी अच्छी रही तो पहले ओवर में पावर प्ले में सबसे बड़ी गेंदबाजी किया
तो अच्छा रहेगा बबलू के लिए और टीम के लिए। अपने 39 का सामने लक्ष्य रखा है, अभी अभी बैटिंग करके गए और अभी अभी गेंद उनके हाथ में दिया है। थोड़े से ये दिमाग में होना चाहिए कि अगर ये ओपनर बॉलर है, थके होंगे, 6 गेंद एकदम स्पीड से नहीं डाल पाएंगे, तो एक अलग गेंदबाज को यूज करना चाहिए मेरे ख्याल से, क्योंकि प्रतीक ठाकरे भी उनके पास है, वो भी अभी अभी बल्लेबाज करके गए, तुरंत आए हैं। चालू करो, फाइनल खिलाने हैं आपको आज, ये ध्यान में रखना है। आज के दिन में सब कुछ कार्यक्रम अपने को खत्म करने का है। पहली गेंद का सामना करेंगे। पहली गेंद अजय को, बहुत हट्टे कट्टे खिलाड़ी है ये। पैरों का इस्तेमाल, पहले ही गेंद ऊपर से खिलाए, नीचे खिलाड़ी है और ये अंगली ऊपर आई है और पहला छटका। पहली गेंद पे ऐसे लग रहा था कि सेट नहीं होने देंगे मैं गेंदबाज को, लेकिन आपको अब जाना पड़ेगा, ये ध्यान में रखना पड़ेगा। 39 का लक्ष्य, पहले से ही उन्होंने मांग किया है यहाँ पे 3 रन की, लेकिन अंपर का उंगली स्टेप में आया है। बॅटिंग रिव्ह्यू आहे, पाहू शकाल या ठिकाणी प्रत्येक ठाकरेचा जबरदस्त या ठिकाणी परफॉर्मन्स, आणि ज्या अनुषंगाने सूर्यकुमार यादवनं तो झेल पकडला होता त्याचीच मात्र या ठिकाणी कॉफी पाहायला मिळाली। बॅटर बाद बिल्कुल बिल्कुल सही, बहुत अच्छा याद दिया। सेम कंडीशन, शम खिलाड़ी वहां पे खड़ा था योगी, और उसी तरह कैच लिया है। बैटिंग ने तो रिप्ले लिया था, लेना भी चाहिए क्योंकि बड़ा बैट्समैन है, अपने के पास रिप्ले का एक्शन है, जो पर्याय है वो उसको ने लिया और लेना चाहिए मेरे ख्याल से। परंतु सुरुवात चांगल्या प्रमाणे त्या ठिकाणी अजय पारधेने करण्याचा प्रयत्न केला होता। ओव्हरपिच चेंडू सरळ बॅटने लॉफ करण्याचा प्रयत्न केला, परंतु थोडासा मात्र त्या ठिकाणी ताकदीचा कमी वापर झाला असावा, परंतु प्रत्येकचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी। बिल्कुल, ये कैच नहीं, ये मैच पकड़ा है। कभी कभी ऐसा ही पकड़ना पड़ेगा, ये कैच नहीं मैच ही पकड़ा है आपने, और क्या कैच पकड़ा है। अभी अभी बल्लेबाज करके गए, थोड़े से हार्नपीट हुए थे, वहां पे गेंद आपको लगी थी। मैं यहाँ से शंका यूज कर रहा था कि इस खिलाड़ी का हार्नपीट हो गए तो मैदान में नहीं आ पाएंगे, एक और भी डालना है उनको, ये भी ध्यान में। कोच तो उनके बिल्कुल कि मेरा खिलाड़ी तंदुरुस्त रहे, परंतु एक पहिल्याच चेंडूवरती सफलता दुर्गेश भोईरनं आपल्या संघाला प्राप्त करून दिली आणि लगेचच नवीन फलंदाज सुजित कालेकर आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आलाय। हो फुलटॉस स्वीप करण्याचा प्रयत्न, टॉप एज चेंडू हवे, शॉट फाईन लेग, चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय दक्ष पाटील होता त्या ठिकाणी, जोपर्यंत चेंडू उठून फेक करतोय तोपर्यंत पहिल्या धावा 2 धावा तिथे मात्र जोडल्या गेल्या सुजितच्या माध्यमातून। ऊपरी हिस्सा लगा था, बैट को घुमाया था, 4 खिलाड़ी गेंद के पीछे चले थे, लेकिन 2 रोक नहीं बल्लेबाज को रुकने के मिला। 2 रन से स्कोर अभी शुरुआत हुआ है, 1 विकेट की नुकसान पे 2। अजय ने अपना खाता नहीं खोला, पहले ही शॉट खेलने की कोशिश की थी, बहुत अच्छा कैच लॉन्ग ऑफ के ऊपर यहाँ पे पकड़ा। हार्दिक पांडे जैसे वर्ल्ड कप ने हमने पकड़ा था, कुछ वैसे ही कैच पकड़ा और ये मैच अजय को वापस भेजा है। लक्ष पाहिलं आपण तर जास्त मोठं नाही, 39 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे। फुल टॉस पुन्हा पात्र पाहू शकाल, चेंडू चालला अगदी साईड स्क्रीनच्या समोर, प्रत्येक आहे त्या ठिकाणी एक जबरदस्त आउटफील्डचा क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिला जातोय। एकच धाव तिथे मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली आणि सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करते, 1 गडी बाद 3। कालच्या दिवसामध्ये प्रेम पाटीलनं चांगली बॅटिंग सादर केली होती संत कृपा एंटरप्राइजेस संघाच्या विरोधात, आणि आज मात्र पुन्हा ते सिद्ध त्याला करावं लागेल। क्योंकि ये कप्तान है टीम के, आणि और कप्तान खुद आए ओपनर में, और उनको मालूम है जिम्मेदारी, उनको मालूम है मुकाबला। काय फटका केलाय अगदी इनफिल्डच्या डोक्यावरून, आणि चेंडू सरळ चाललाय स्वर्गीय यशवंत पाटील खेळाडू पक्षाला सलामी देण्यासाठी 4 धावांसाठी चौकार।
यही तो करना है। जब पावर प्ले का खिलाड़ी सब अंदर रहते हैं, दो ही खिलाड़ी बाहर रहते हैं, अब बस दिशा दिखाना है गेंदबाज को तो चौका मिल जाता है। बड़े शॉट खेलो ऐसे नहीं, बस दिशा दिखाओ। ओ हो घूम के मारना चाहते थे, बिल्कुल यावकर में जाता, जड़ में गेंद था और जाना पड़ेगा प्रेम को यहाँ पे। एक चौके से अभी भी खाता खोला था, लेकिन अब खाता दुर्गेश के इसमें जाना पड़ेगा। दूसरा झटका इस टीम को, बड़ा झटका ये, क्योंकि कप्तान का विकेट है। जब कप्तान जाते हैं तो उसके कंधे बहुत झुकते हैं। अभी कौन से उनको उठाएगा ये ध्यान में रखना पड़ेगा। चित्र बनिन कारण ऑफस्टिकचा चेंडू होता ऑन साईडला, मात्र त्या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु उजवी एसटी मात्र त्या ठिकाणी गोलंदाज दुर्गेशने उद्ध्वस्त केली आणि अखेर पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र 2 धक्के देण्यामध्ये यश मिळालं. अप्रतिम सुरुवात त्या ठिकाणी पाहू शकाल धनेश फायटर्स विथ दुर्गेश भोईरची. कारण लक्ष पाहिलं तर 39चं आहे, परंतु पहिल्याच ओव्हरचा आपण जर विचार केला पॉवर प्लेमध्ये जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मंगेश दुर्गेशने मात्र इथे दिलेली आहे. बिल्कुल बिल्कुल, जो 2 विकेट चाहे थे, जो प्लावर तो जो विकेट रहते, दो जो मजबूत जो जोड़ी थी प्रेम और अजय, उनको पवेलियन में जाने दिया है। दोनों को उन्होंने आउट किया है। अब जो आने वाले 1 डाउन में और चौथे स्थान पे बल्लेबाजी करने, अब दबाव रहेगा। ये थोड़े से युवा खिलाड़ी है, इसमें उनका अनुभव नहीं है। दुर्गेश कप्तान है इस टीम के और जय महाराष्ट्र के भी। इस बार बिल्कुल यावकर में दिया था, बिल्कुल जड़ में किया था। वहां पे मारने की कोशिश की थी, धुमालने की, कि मैं वहां पे फेंक रहा था तो आपको हिट करना है यहाँ पे, क्योंकि आपको सिंगल रोकने के लिए यहाँ पे सिंगल सर्कल में खड़ा किया। एक और की समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान पे 8. म्हणजे येणारे आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी इथून 31 धाब्यांची आवश्यकता. म्हणजे आपण जर स्क्रीन रेंडर जर पाहिलं तर मात्र 10.33 ची सरासरी इथे धावा जोडावं लागतील. सध्या तुम्ही पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कुकसे ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने मात्र चित्र आपण या ठिकाणी पाहू शकाल. असं वाटतं की एखाद्या हेलिकॉप्टरमध्ये बसून आपण ही स्पर्धा एन्जॉय करतोय. GPL अर्थात ग्रामपंचायत प्रीमियर लीग. जबरदस्त निसर्गरम्य वातावरण. मंगेश काय म्हणशील व्ह्यू बद्दल? बिल्कुल, मैं तो इनको वेलकम है ना, मैं क्रिकेट के बदल बोलूंगा कि जैसे जैसे डॉट बॉल हो जाएगा विकेट रेट बढ़ता जाएगा। अभी 10.33 का बोले आप, जैसे एक बॉल हो जाएगा 11-12 का बन जाएगा, वो नहीं बढ़ना देना है अभी ये दोनों खिलाड़ी को, वो ध्यान में रखना है। 8 ओवर में 10 या 11 रन अब यहाँ से आपको निकालना है, क्योंकि लास्ट में जाके वो बड़े शॉट आप खेल सकते हैं। प्रतीक, ये दूसरा ब्रह्मास्त्र है इस टीम का। 18 चेंडूमध्ये अजून 31 धावा इथून जोडायच्या आहेत आणि या सुजित कालेकर वरती आता मात्र या संघाची जबाबदारी वाढली असावी. त्याच्या सोबतीला न्यू बॅटर पाहू शकाल करण पाटील आलाय आणि प्रत्येकडे सुद्धा मात्र चांगला अनुभव आहे, चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. आपण मगाशीच पाहिलं असेल काय जबरदस्त या स्पर्धेमध्ये कॅचेस खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळाला. काल सुद्धा आपण पाहिलं असेल की किमान 3 ते 4 झेल हे अप्रतिम राहिले आणि आजच्या दिवसातील आपण जर हायलाइट जर पाहिला तर तो प्रतीकचा झेल. बिल्कुल, ये सबसे बेहतर झेल, क्योंकि वो बस सबसे बेहतर खिलाड़ी का झेल था, अजय का झेल था। ये बड़े खट्टे थे और बड़े शॉट मारने की क्षमता रखते। प्रतीक, ये दूसरा ब्रह्मास्त्र है इस टीम का, गेंदबाज के रूप में ऑलराउंडर की भूमिका निभाते हैं दोनों। इस बार ऊपर से खेला है, पॉइंट के थोड़े से सिंगल ले आए, दूसरे के लिए जाना चाहेंगे और 2 रन मेरे ख्याल से आसानी से मिल जाएंगे। हो, ये नहीं गलती करना आपको, ये गलती बिल्कुल नहीं आपको करना। यहाँ पे रन ही नहीं था, 2 ही था, 2 से ही मन भर के रखो आप। बहुत बड़ा जाने का है 39 का लक्ष्य, अगर ऐसे हड़बड़ा रहेंगे आप तो फिर नहीं पहुंच पाएंगे लक्ष्य की तरफ। हड़बड़ा नहीं है वहां पे, हर ओवर में 10-11 नजदीक लेके जाओ आप, टारगेट के नजदीक जाओ, फिर शॉट खेलो। ये क्रिकेट का जो ध्यान रहता है ना, कभी कभी एक मैदान में जोड़ी बना के रखो, एक पार्टनरशिप बनाओ आप यहाँ पे। एक ओवर में 12 या 13 नहीं भी आएंगे, 4-5 भी आएंगे, लेकिन आप डट के रहेंगे ना। हो, या ठिकाणी पाहू शकाल हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू चालला अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेने. हो, खराब क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी पाहू शकाल श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस संघासाठी या नशिबाच्या 4 धावा. आय थिंक संगणक क्रिश पाटील तिथे उभा होता आणि त्याच्याकडून मात्र ही चूक घडली गेली, कारण प्रत्येक धाव आता इथून फार महत्त्वाची आहे. आपण रिप्लेमध्ये पाहू शकाल जर तिथे चेंडू जर स्टॉप केला असता तर आय थिंक मगेश 2 धावा तिथे वाचू शकले असते, परंतु चुकीला माफी नाहीये.
बिल्कुल रन आपको बचा सकते थे, लेकिन उसके आगे का गेंद देखो, वो रन नहीं था, वहां पे तीसरे के लिए जाना चाहते थे करण, आप वहां पे अगर आप रन आउट विकेट होता तो ये चौका नहीं आपको मिलता। ये ध्यान में रखना है कि जब मैं वहां पे रहूंगा ना तो रन बनेंगे। आपके पास बल्लेबाज है, आप प्रॉपर बल्लेबाज के लिए जाने जाते हैं और प्रॉपर बल्लेबाज को आपको लिया है। हो निश्चितपणे, कारण आपण पाहिलं तर दोन प्रमुख फलंदाज या ठिकाणी गमावलेले आहेत. अजय शून्यावरती बाद झाला, प्रेम पाटीलनं चौकारानं सुरुवात केली आपल्या डावाची, परंतु 4 धावसंख्येवरती तो सुद्धा बाद झाला. आणि आता मात्र सुजित आणि करण या दोघांमध्ये एक छोटीशी पार्टनरशिप आता मात्र आपल्याला पाहायला मिळाली. कारण प्रत्येकने आतापर्यंत 2 चेंडू हाताळले, त्या 2 चेंडूमध्ये आतापर्यंत त्याने 6 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं थोडंसं बॅकफुटला जाऊन केल्याचा प्रयत्न, परंतु पाहू शकला ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून चेंडू निघून चाललाय आणि या ठिकाणी एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव. मंगेश, जर 39 धावांचा जर संरक्षण इथे करायचं असेल धनेश फायटरला, तर एक्झॅक्टली ज्या एक्स्ट्रा धावा तुम्ही खर्च करता त्याच्यावरती गतिरोधक लावावं लागेल. बिल्कुल, अगर एक्स्ट्रा रन देंगे, 22 से रन देंगे तो रन बनेंगे, और वो 2 एक्स्ट्रा रन गए, जो वहाँ पे 2 ही था वहाँ पे 4 रन मिल गए। ये ध्यान में रखना पड़ेगा, जो रन है ना, इतने रन नहीं है आपके पास कि बचा सके, 39 ही बनाए आपने। ठाकरे एक बार फिर, इस बार फिर उसी दिशा में खेला है, बहुत अच्छा शॉट खेला है, लेकिन एक ही से दूसरे के लिए जहाँ पे जाना चाहेंगे, ओहो, जहाँ पे सिंगल था वहाँ पे डबल ले लिया। जबरदस्त फटका, अगदी कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु रोहित भुईरनं सुद्धा मात्र त्या ठिकाणी कमालीचं क्षेत्ररक्षण केलं, लाजबाब फेकी केली, परंतु फलंदाजांना 2 धावा घेण्यापासून मात्र रोखू शकले नाहीत. रिप्लेमध्ये पाहू शकाल थोडासा फ्रंट फुटला आला होता, तदनंतर बॅकफुटला गेला आणि पहा अप्रतिम टायमिंग. योगेश, ये देखा जाए तो अगर ये जोड़ी रह गई ना, क्योंकि जो अट्टे कट्टे नहीं है, ये सिंगल डबल और थर्ड में भी दौड़ सकते हैं। जैसे दुर्गेश था, वो दौड़ नहीं सकता था तीसरे के लिए, लेकिन ये जोड़ी है ना, मैदान के अगर खेलेंगे ना आप शॉट तो दौड़ सकते हैं और वहां पे पहुंच सकते हैं आप। ऐसे नहीं कि बड़े ही शॉट खेले, जब देख खराब चेंडू मिलेगा ना आपको तो उस पे बड़े शॉट खेलो, ये ध्यान में रखो। जैसे आप कॅल्सी बना के क्रिकेट खेलो. आणि येणाऱ्या फलंदाजामध्ये मंगेश आपण पाहिलं तर अजून मयूर पाटीलचं येणं बाकी आहे, करण शेलारचं येणं बाकी आहे, म्हणजे अजून बॅटिंग अजून या संघामध्ये लॉंग आहे, परंतु या जोडीवरती सर्वांच्या नजरा हो या ठिकाणी पहा पाटील स्वीप करण्याचा प्रयत्न करण पाटीलच्या वतीने केला गेला, परंतु प्रत्येक डॉट चेंडू मंगेश या ठिकाणी बॅटरवरती दडपण वाढू शकतो आणि तो प्रयत्न करतोय गोलंदाज प्रतीक ठाकरे. बिल्कुल, प्रयास तो दोनों तरफ से हो रहा है, गेंदबाज की तरफ से हो रहा है और बल्लेबाज की तरफ से होगा कि मैं हुक खेलूंगा, पीछे कोई खिलाड़ी नहीं, बैट का अंदरूनी किनारा लग जाएगा तो चौका मिल जाएगा मेरे को, लेकिन ऐसा कुछ हुआ नहीं. दुर्गेश के हाथ में गेंद का डॉट बॉल निकल गया. ठाकरे, कारण अजूनही 14 चेंडू शिल्लक आहेत या दुसऱ्या इनिंगमध्ये आणि त्या 14 चेंडूमध्ये विजयासाठी इथून 22 धावांची आवश्यकता आहे. कारण आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं असेल की बॉल्ट्रॉन एक्विशन त्या ठिकाणी धावांचं संरक्षण केलं, इथे मात्र पाहू शकाल पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत सेफ लँडिंग झालाय, दुहेरीचा प्रयत्न जरूर होईल, जोपर्यंत क्रिश पाटील येऊन चेंडू उतून फेक करतोय तोपर्यंत मात्र 2 धाबा. करण पाटीलचा आपण जर विचार केला तर आय थिंक स्ट्राइक रोटेट करतोय तो, परंतु इथून तुम्हाला एखादा मोठा फटक्याची सुद्धा आवश्यकता असेल. लेकिन योगी एक ही रह जाए तो दोनों में ध्यान देखा जाए ना, तो जैसे ही बैट लगता है ना वो दूसरे के लिए दौड़ते ही रहते, क्योंकि उनको पता है आने वाले बल्लेबाज बहुत बढ़िया है, हम जब तक जाएंगे नहीं रन आउट के रूप में, क्योंकि हम बड़े शॉट खेलने को नहीं जाएंगे तो दूसरा आएगा नहीं. ये भी ध्यान में रखना है उनको कि जैसे भी बैट लगता है ना दूसरे के लिए जाते ही ये जाती. परंतु या ठिकाणी जर दोघांनी जरी निश्चय केला तर इथून हे दोघे सुद्धा हा सामना जिंकू शकतात. फक्त स्वतःवरती विश्वास असणं गरजेचं आहे. जो आपला नैसर्गिक खेळ आहे तो आपण जर या ठिकाणी सादर केला तर निश्चितपणे इथून मात्र ही जोडी बिल्कुल. विनिंग. नीचे अंदर कौन बैठा है वो मत देखो, हम यहाँ पे खड़े हैं ना, हम बना के दिखाएंगे, ये ध्यान में रखो. नीचे बल्ले बल्लेबाज बड़े अंदर, लेकिन वो ध्यान में रखो, हम बनाएंगे, ये ध्यान में रखो. चला स्पीडअप करायचा आहे, जास्त वेळ आपण घेऊ नका. सामना अतिशय चांगल्या मूड चांगल्या दिशेने मात्र चाललाय आणि आज प्रत्येक सामना मात्र अशाच प्रकारे प्रेक्षकांना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कारण आपण पाहतो GPL प्रत्येक पुन्हा एकदा हो पावलांचा वापर आणि पहा लगेचच त्यांनी मात्र त्या ठिकाणी टप्पा थोडासा पुढे ठेवला आणि त्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला आणि अखेर शेवटचा चेंडू आला या ठिकाणी डॉट. 2 षटकांची समाप्ती, 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण संघाची धावसंख्या 2 गडी बाद 19. हे दृश्य पहा, अप्रतिम. कौतुक करावं तेवढं कमी प्रतीकचं. आणि येणाऱ्या आता 12 चेंडूमध्ये विजयासाठी श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस या संघाला 20 धाब्यांची गरज. आधा तो लक्ष्य पार किया मेरे ख्याल से, 2 विकेट जाने के बाद भी आधा लक्ष्य पार किया, मुश्किल नहीं रहेगा 20 रन. आणि हे ग्राफ तुम्ही पाहू शकाल. आय थिंक प्रथमतः पहिल्या इनिंगमध्ये धनेश फायटर पॉवर प्लेमध्ये वरचढ होता, कारण श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस संघाने 2 विकेट्स गमावले. दुसरा षटकाचं आपण जर विश्लेषण केला तर समान समान कामगिरी त्या दोन्ही संघांची राहिली, परंतु तिसऱ्या ओव्हरचा जो आपण खेळ पाहतोय मंगेश, इथे मात्र आपण जर पाहिलं तर धनेशने 1 गडी गमावला होता आणि तदनंतर आपण जर श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस संघाचा विचार केला तर त्या संघाने 2 गडी गमावलेले आहेत आणि आता मात्र शेवटचा जो षटक राहणार आहे
तिसरा आणि चौथा तिथे मात्र या ठिकाणी या संघाची रणनीती आपल्याला पाहायला मिळू शकेल. योगेश, देखा जाए तो जब पहले बल्लेबाजी करने आता है ना तो कोई दबाव नहीं रहता, आपने टारगेट देना है, लेकिन जब सेकंड बल्लेबाजी करने को आता है ना तो वो टारगेट होता है, उसके हिसाब से चलना पड़ता है. ये रहता है ध्यान में क्रिकेट में, क्योंकि जब आप सामने बनते हैं तो रन बनते हैं, लेकिन वो रन चेंज कैसे करेंगे ये दोनों के आप सोचना पड़ेगा. म्हणजे 19. आतापर्यंत जो पाठलाग सुरू आहे मंगेश, कारण प्रति ओव्हरचा आपण जर विचार केला सुरुवातीपासून तर लगभग 10च्या सरासरी बिल्कुल धावा बिल्कुल. अभी जोडायच्या तो ठीक होत्या. ठाक चल रहे हैं, अभी तो दोनों दोनों सेम चल रहे हैं, 50-50 पे दोनों है. ऐसे नहीं कि ये जीतेगा वो हारेगा, ऐसे नहीं कि 20-25 लास्ट ओवर में चाहिए. 12 गेंद है, अभी भी आपको 20 रन चाहिए. 12 गेंद में 19 बनाए हैं आपने, अब 20 चाहिए. और आपके पास दो आने वाले बल्लेबाज बहुत मजबूत है. चला धनेश फायटर संघ प्लीज फास्ट खेळायचं, आपण प्लीज जास्त वेळ घेऊ नका. अभी तक तो मैंने ऐसे इनका मुकाबला देखा है ना. दुर्गेश बल्लेबाजी करके गया, बट गेंदबाज करने आया. ठाकरे बल्लेबाजी करने गया, गेंदबाज करने आया. म्हणजे आपण म्हणू अक्षय- शकतो की मंगेश या संघाकडे ऑलराऊंडर खेळाडू जास्त बिल्कुल आहे. बिल्कुल. अक्षय बल्लेबाजी करते गया, गेंदबाज को आया, सब है इसमें. अक्षय इस बार बिल्कुल बिल्कुल कैच नहीं ड्रॉप होना चाहिए. यहाँ पे जाना पड़ेगा अब यहाँ से कालेकर को. आणि जबरदस्त तिथे मात्र पाहू शकाल कॉट अँड बॉलच्या माध्यमातून फलंदाज सुजित कालेकर मात्र बाद होऊन माघारी परतला. सप अँड मिस्टर अक्षय वाघे. न्यू बॅटर करण शेलार आता मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. 11 चेंडू अजून शिल्लक. 11 चेंडूमध्ये विजयासाठी इथून 20 धाब्यांची आवश्यकता आहे. सोबतीला करण पाटील. दोघांमध्ये आता मात्र चांगला तालमेल तुम्हाला जोडावा लागेल. दोघेही करण आहेत, परंतु एक पाटील आहे तर दुसरा शेलार. आणि शेलारनं पहिल्या चेंडूवरती हाणागती प्रहार करण्याचा प्रयत्न. पाहू शकाल चेंडू चालला मिडो आपला मानस धुमाल चेंडूच्या खाली. अजून एक विकेटचा पतन. बॅक टू बॅक 2 सफलता प्राप्त करून दिला अक्षय वाघेनं. आणि आता इथून मात्र म्हणू शकतोय की श्री समर्थ गुरुबाईडर माझ्या संघ थोडासा का होईना बागफुटला आलाय. जैसा चालू हुआ कि हार्दिक पांड्या को कप्तान बनाओ, हार्दिक पांड्या शून्य पे आउट हुआ. कुछ ऐसी स्थिति. हार्दिक पांड्या आने वाला है, बड़ा शॉट खेलने वाला है और कुछ बनाया ही नहीं, खाता ही नहीं खोला. कुछ ऐसे ही बहुत टीम कभी कभी बन जाता है. यार हार्दिक पांड्या यार गेंदबाज भी करता है, बल्लेबाज भी करेगा तो हम कप्तान बनाएंगे, ये कप्तान खेलेगा तो अपने को पैसा आएगा, लेकिन हार्दिक पांड्या खेला ही नहीं. कुछ ऐसा ही करण के वक्त में हो गया. परंतु या स्पर्धेमध्ये आता मात्र या ठिकाणी पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करण्याचा बहुमान अक्षय वाघे मात्र पटकावणार का. नवीन फलंदाज मयूर पाटील आलाय. जबरदस्त या ठिकाणी सध्या आपण पाहतोय कामगिरी करतो या GPL मध्ये, कारण कालचा दिवस सुद्धा अक्षय वाघेनं गाजवला आणि आज सुद्धा मात्र त्याचप्रमाणे कामगिरी करतोय. कारण अक्षयनं मात्र बॅटिंगमध्ये सुद्धा चांगला योगदान दिलंय. 16 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या आणि आता मात्र गोलंदाजी करत असताना 2 सफलता प्राप्त केलेल्या आहेत. 10 चेंडू शिल्लक, 10 मध्ये 20 ची गरज. आता इथून मात्र आपण जर पाहिलं तर मयूर पाटीलवरती आता मात्र पूर्णपणे जबाबदारी श्री समर्थ गुरुबाईडर संघाची असेल, परंतु त्याची आता मात्र या ठिकाणी रणनीति क्या असणार आहे. देखो आप पास आओ मेरे ख्याल से. लास्ट ओवर में 17 या 12-13 रन रखो. हो फटका इस अभेद बार केला. shot विकेट खेला है. हॅट्रिक होणार का. हो हो राहुल शेलार थोडेसे पाठीमागे राहिले आणि आता मात्र या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळू शकली असती, परंतु या ठिकाणी मयूरला जीवनदान. मंगेश हा जीवनदान मागात पडू शकेल का. अभी तक तो गेंदबाजी होती ऐसे रही, ऐसे तो लगने कि महंगा पड़ेगा, लेकिन हाफ चांस था आपके पास. हाफ चांस में कन्वर्ट करना था, क्योंकि बहुत समय था आपके पास वो कैच लेने का. वहाँ पे प्रतीक ठाकरे रहता है ना, वो कैच कनेक्ट हो जाता था. शेलार ने नहीं किया, मैं नहीं समझ पाता, लेकिन हाफ चांस रहता है वो कन्वर्ट आपको करना चाहिए. कभी कभी ये जो छोटा छोटा मोड रहता है ना, वो बड़े में वो बदल जाता है क्रिकेट में. यासाठी फिटनेस फार महत्वाची असते. 2 धावा जरूर मयूरच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या.
फुलटॉस सरळ बॅट लॉप करण्याचा प्रयत्न, कवच डोक्यावर गेल्याचा प्रयत्न, पुन्हा मानस धुमाल मैदानाच्या आतमध्ये करतोय धमाल, कारण गडी बाद झाला मयूर पाटील वाघाची शिकार. आणि या मॅच मध्ये आता गणेश पाटील संघ पूर्णपणे शिरगाव करत असताना बिल्कुल बिल्कुल, जो दो बल्लेबाज आने वाले थे उन्होंने कुछ किया ही नहीं, कुछ खाता ही नहीं खोला, जिसका क्षमता में हम यहाँ पे बैठे थे कि मयूर और करण ये दो बल्लेबाज कुछ अलग करने वाले, लेकिन कुछ अलग हुआ ही नहीं. बल्ले से कुछ दिखा ही नहीं. कप्तान वाइस कप्तान चले गए मेरे ख्याल से DB11 के. रिप्ले मध्ये पहा, मयूरला खेळायचं होतं ऑन साईडला, परंतु बॅटची ग्रीप होती ती त्याच्या हातामध्ये थोडीशी फिरली गेली आणि चेंडू मात्र गेला अगदी कव्हर पॉइंटला. आणि तिथे मात्र मानस धुमालनं कुठल्या प्रमाणे चूक केली नाही. आणि मानसचा सेलिब्रेशन पहा, बागफुटला आहे ती पाठवर जातात तो झेल, आणि या ठिकाणी पहा अगदी कॅरेबियन स्टाईलनं, ओ ओ माय गॉड, एक धुमाल ने परिवलन को पराजित कर दिया, एक धुमाल इसको ऊपर लेके आ रहा है. ये क्रिकेट है, दोनों भाई है, लेकिन एक पराजित के रूप में गया, रन नहीं बना पाया. 6 गेंद में 8-9 रन थे, आप नहीं बना पाए थे, हट्टे कट्टे थे वहां पे. शायद वो बड़ा भाई था, ये छोटा है. बिल्कुल. लेकिन हर भाई एक जैसा नहीं होता मंगेश. ये मानस धुमाल है, कुछ भी कर सकते. आणि या ठिकाणी पाहू शकाल आता मात्र कुठेतरी या संकट खेळाडू कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. श्री समर्थ कृपा इंटरप्राइजेस संघामध्ये न्यू बॅटर प्रफुल्ल, हो ओव्हरपिच चेंडू, परंतु फटका बेत केलाय, कुठल्या प्रमाणात चूक होणार नाही. विकेट्स वरती विकेट्स, आणि या ओव्हर मध्ये आय थिंक 4 गडी बाद केले. 6 विकेट गए. अक्षय वाघेनं गोलंदाजी आवडले, सत्र टाळ्या व्हायला हरकत नाहीये अक्षय वाघेसाठी. बिल्कुल टाली इसके लिए, इस खिलाड़ी के लिए तो होना ही चाहिए. एक गरीब का खिलाड़ी आया है मैदान में, जय महाराष्ट्र के लिए. क्या कमाल की गेंदबाजी किया है, किसी ने सोचा नहीं होगा अगर डी मिले होंगे तो इसे कप्तान बनाए. ये चला है, सिक्का पड़ा है और सिक्का उछला है इसने. बिल्कुल 4 विकेट और 4 हीरे जैसे उनको विकेट दिया. ऐसे नहीं कि आलतू बलतू विकेट गए. करण स्टार का विकेट गया है, दरम्यान या ठिकाणी मयूर पाटिल का विकेट गया है. भुईरगावचे बॉडी बिल्डर मिस्टर सागर शेठ भुईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या ठिकाणी हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या माध्यमातून या GPL साठी आम्हाला चेंडूंचं सहकार्य लाभलेलं आहे. बिल्कुल सही. जब हमारे गांव में भी इस टूर्नामेंट होता है ना, तो इस खिलाड़ी से बहुत कुछ रहता है, बहुत कुछ वो देते हैं अपने टीम के लिए, अपने गांव के लिए. 7 चेंडू शिल्लक आणि 7 मध्ये आता विजयासाठी या ठिकाणी आपण जर विचार केला तर 18 धावींची अजूनही आवश्यकता आहे. आणि नवीन फलंदाज ऋतिक शेलार उर्फ नाजिम गुल्ले. नाजिमला आपण ओळखतो की गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे, परंतु हा ऋतिक शेलार आज आपल्या संघाला संकटातून बाहेर काढणार का, हा चेंडू फार महत्वाचा असेल दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. अच्छे हो अकुटापचा चेंडू बॅट चिकट कॉन्फिडेंट, आणि या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज ठरलाय, त्याचं नाव आहे मिस्टर अक्षय वाघे. नाहीये बिल्कुल. कारण एका ओव्हर मध्ये 5 विकेट्स घेण्याचा बहुमान त्याने पटकावलाय. डबल हॅट्रिक. 6 रहते वो कैच लेते तो 6 रहते, 6 छक्के लगाए थे युवराज सिंह ने, 6 विकेट अक्षय ले जाता. कुछ अलग नहीं हो जाता, लेकिन कुछ यहाँ पर अलग हो जाता इस टूर्नामेंट में. वो कैच होना चाहिए था मेरे ख्याल से. अक्षय को जाते वो कैच होना चाहिए था. हाफ चांस था राहुल के पास. परंतु आता विजयासाठी या ठिकाणी शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडू मध्ये आता 18 धाबींची आवश्यकता. नवीन फलंदाज दिनेश कालेकर. बिल्कुल पत्ते जैसी फली उनको बिखर दिया अक्षय ने. हे विकेट्स पाहू शकाल अक्षय वाघेने कशा रीतीने प्राप्त केले. सुजितची ही विकेट्स, कॉटन बोल्ड, सॉफ्ट डिसमिसल, तदनंतर या ठिकाणी ही दुसरी विकेट्स. आय थिंक करण शेलार त्यांनी मात्र बाद केलं, ते सुद्धा मात्र पाहू शकाल या ठिकाणी झेलबादच्या स्वरूपात. माणूस तो झेल इथे मात्र कंप्लीट केला. तदनंतर ही तिसरी विकेट तुम्ही पाहू शकाल मयूर पाटील, हो खेळायचं तो ऑन साईडला टॉपेश. पुन्हा मात्र चेंडूखाली मानस धुमाल सेलिब्रेशन करत असताना ही 4थी सफलता पाहू शकाल. प्रफुल्ल त्याने बाद केलं झेलबादच्या स्वरूपात. बॅटची कडा, अजून एक विकेटचा पतन. ओ माय गॉड, ये क्या हो रहा है भाई, ये क्या हो रहा है. विकेट जा रहे हैं यहाँ पे.
कोई रुकने का नाम ही नहीं ले रहा है, लॉक स्ट्राइक वाला भी नहीं रुका, आते ही बैट का अंदरूनी किनारा, विकेट कीपर ने कोई गलती नहीं है, जाना पड़ेगा पवेलन। आतापर्यंत आपण जर विकेटचं कॉलम जर पाहिलं तर समर्थ कृपा एंट्री पाटील संघाने तब्बल 8 गडी गमावलेले आहेत. 39 का लक्ष्य था, 12 गेंद में 20 चाहिए थे, 12 में भी 19 बनाए थे, दो विकेट गए थे, उसके बाद एक ओवर में 5 विकेट, पूरे पत्ते जैसा एक फली आपकी डगमगाई है यहाँ पे। 5 विकेट जाने के बाद वो 7 बन गए और ये 8वां गया, सेकंड लास्ट जोड़ी मैदान में। दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल कुक्षी गावातील युवा उद्योजक मेघनाथजी श्रीपत पाटील त्यांच्या समेत नवनाथजी सोमनाथ पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. असं वाटतं की बॅटिंग ऑर्डरमध्ये संघनायकाकडून चूक झालेली आहे आणि ती चूक मात्र पूर्णपणे संघाला महागात पडली. आता मात्र 5 चेंडू योगेश शिल्लक. मेरे कैसे प्लान बनाया था कि दुर्गेश और ठाकरे को आप खेलो, ये दो मैच को मैं खेलूंगा, कुछ ऐसा इस प्लान बना, वो प्लान बिल्कुल पलट गया उनकी तरफ। परंतु क्रिकेटमध्ये मंगेश कोणालाही तुम्ही कमी लेखू शकणार नाहीये. नहीं प्लान तो बनाना चाहिए क्रिकेट में, ऐसा नहीं, लेकिन प्लान बना से आप बल्लेबाजी कर सकते हैं, लेकिन कुछ प्लान गलत भी हो जाते हैं और ये गलत हो गया मेरे ख्याल से उनके लिए। इसलिए ये टीम पूरी तरह से फंस गई. अभी अब नहीं नए भी कर बल्लेबाज सकते। साहिल पारदी. अब यहाँ से नहीं भी कर सकते क्योंकि सेकंड लास्ट जोड़ी मैदान पे है और ये इस बार फिर उड़ा दिया है। नहीं अभी यहाँ से एक चौका लगाने से कि मैं कर सकता हूँ। हा क्षमता तर आहे साहिल पारदीकडे, कारण त्याचा खेळ मी अगदी जवळून पाहिलेला आहे. सिरगणी जांभूळपाडा संघाचं तो प्रतिनिधित्व करतोय आणि प्रॉपर बॅटर बनून त्याची त्या संघामध्ये गणना केली जाते. आणि ते पाहायला मिळालं. बल्लेबाज तो किस स्थान पे बल्लेबाजी करने आई ये ध्यान में रखना है। 8वें स्थान पे आप बल्लेबाजी ऐसे बल्लेबाज को भेज रहे, आणि तो त्याचमुळे गलत हो तर रहा मी मंगेश म्हणाल की बॅटिंग ऑर्डर मध्ये संघनायकाकडून कुठेतरी चूक झालेली आहे आणि ती बिलकुल, चूक बिलकुल. संघाला महागात पडली. अजून बिलकुल, सामना बिलकुल. संपला नाहीये. है। एक छक्का मैच का रूप बदल सकता है। 4 चेंडू शिल्लक आणि 4 मध्ये विजयासाठी 14 धाब्यांची गरज. फुलटॉस आहे, हवेत खेळलाय, टायमिंग प्रॉपर नाहीये. चेंडू खाली शतरक्षक, वॉट कॅच. आज हा, कॅचिंगला बढिया जबाब catch. धनेश फायटर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या आणि आता मात्र या ठिकाणी शेवटची जोडी असेल मैदानाच्या आतमध्ये समर्थ कृपा इंटरमॅच संघाची. ते जे आदेश आज आपण विचार जर केला तर संगीतमय वातावरण आणि आज पाहू शकाल प्रेक्षकांची सुद्धा अतूट गर्दी आणि योगेश देखा जाए तो 50 ओवर में 11 खिलाड़ी नहीं आउट होते। ये क्रिकेट है, 20 ओवर में नहीं होते, कभी कभी कसौटी में 5 दिन में नहीं होते, लेकिन 4 ओवर में ऑल आउट होने को आए, 11 खिलाड़ी आउट होने को आए 4 ओवर में, 24 गेंद में। ये क्रिकेट है। लास्ट जोड़ी समर्थ मैदान कृपा में। इंटरमॅच संघाने या स्पर्धेमध्ये विजयाने सुरुवात केली होती. तदनंतर दुसरा सामना त्याने गमावला आणि लगभग हा सामना सुद्धा मात्र त्यांनी एक्झॅक्टली गमावल्याचं म्हणायला हरकत नाहीये, कारण 3 चेंडू आता शिल्लक, 3 मध्ये 12ची गरज क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकेल. 14ची आवश्यकता आहे आणि शेवटची जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक छक्का आप अंदर आ सकते हैं, 2 छक्के लगाए तो बहुत अंदर, और तीसरा लगाए तो आप मैच जीत जाएंगे, हीरो बनेंगे आप यहाँ पे। हीरो या जीरो दोनों आपके पास पर्याय है। क्रिश पुन्हा एकदा 2 चपत त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळाल्या. हा चेंडू सुद्धा चांगला होता, परंतु अगदी ऑफस्टेमच्या बाहेरून चाललाय. पंचांचा व्हाईटचा इशारा. अतिरिक्त धाव इथे मात्र खर्च केली गोलंदाज क्रिश पाटीलनं. परंतु जो परफॉर्मन्स सध्या आपण पाहतोय धनेश फायटर संघाचा, जरूर धनेश पाटील यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला गोड स्माईल पाहायला मिळाली, कारण काल त्याचे सुद्धा हृदयाचे ठोके वाढले होते. गावली एक सामना या संघाने गमावलेला. हो ही लाईन चांगली आहे, ही लाईन चांगली आहे, कारण क्रिश पाटीलने एक टार्गेट केलंय, कारण बॅटर मोठा फटकाच खेळणार आहे. ऑल आउट. समर्थ कृपा इंटरमॅच संघ ऑल आउट आणि या स्पर्धेच्या बाहेर जाणारा आय थिंक लगभग दुसरा संघ ठरलाय. सो हार्ड लक मनोज शेट पाटील अँड कॉन्ग्रॅच्युलेशन पांडुरंग शेट पाटील. ये तो होने वाला था क्योंकि ये नॉन स्टॉप वाला बल्लेबाज ना बहुत आगे चला था कि सिंगल दो मेरे को स्ट्राइक दो, यही कुछ उससे पार्टनर से बात कर रहा था, लेकिन बैट का कीड़ा ही नहीं उनको लग रहा था, इसीलिए वो आउट हुआ और अपने आप से भी काफी नाखुश दिखने को आ रहे हैं. आणि धनेश फायटर संघाने सेमीफायनलची तिकीट बुक केलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आणि जशी आरसीबी संघाची परिस्थिती होती तीच परिस्थिती आता मात्र या जीपीएल मध्ये समर्थ कृपा एंटरप्राइज संघाची पाहायला मिळाली. सो हार्ड लक मनोज शेट पाटील, तुम्हाला पुढील प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट अष्टपैलू खेळ ज्याच्याकडून पाहायला मिळाला.